आणि आताच्या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। मनोज जरांगेंना मारण्याची धमकी आली। जरांगेंना धमकी दिल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं गेलंय। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। विजय, मनोज जरांगे पाटील जे मराठा आंदोलक आहेत त्यांना जीवे मारण्याची धमकी आहे, या संदर्भात काही माहिती मिळते अधिक? नक्कीच प्रशांत, जर पाहिलं तर मागील काही दिवसापासून मराठाचं नेतृत्व जे आहे ते मनोज जरांगे करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र त्यांना जर पाहिलं तर एका व्यक्तीने जे आहे ते जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती जी आहे ती मिळाली होती। त्यानंतर बीड येथील त्यांच्या एका समर्थकांनी याबाबतीत लेखी स्वरूपाची तक्रार जी आहे ती जालना पोलिसांकडे केली होती। त्यानंतर याच्या संदर्भातलं विजय काही कारण कळतंय का, कोणत्या कारणामुळे ही धमकी दिली गेली आहे? ही अधिकृत माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। मात्र दोन व्यक्ती जे आहेत संशयित लोक ती आता जालना पोलिसांनी याबाबतीत ताब्यात घेतलेले आहे। त्यांच्याकडून चौकशी जी आहे ती सध्या सुरू असल्याची जालना पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। नेमकी मनोज जरांगे यांना जीव मारण्याची धमकी का देण्यात आली, त्यांचा जीव मारण्याचा कट का रचवण्यात आला होता, या संदर्भात माहिती जी आहे ती आता पोलीस त्या आरोपीतून गोळा करत असल्याचे पाहायला मिळतात। कारण जरांगेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, जरांगे काही म्हणतायत याच्यावरती काही प्रतिक्रिया देत आहेत? प्रशासनाने बघितलं या बाबतीत मनोज जरांगे यांनी कुठली अधिकृत प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली नाही। मात्र थोड्याच वेळामध्ये जर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे या बाबतीत माध्यमांशी संवाद साधू शकतात असा अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे। कारण मनोज जरांगे जर पाहिलं तर मागील काही दिवसापासून आंतरवाली या ठिकाणीच असल्याची आपल्याला माहिती मिळते आणि त्या संदर्भात जर पाहिलं तर आता त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता दोघे जण ताब्यात देखील आहेत, ते त्यांचे सहकारी असल्याची देखील माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आता मनोज जरांगे या बाबतीत काही बोलतात का याकडे लक्ष असणार आहे। नक्कीच विजय, धन्यवाद। तुम्ही या संपूर्ण घटनेवरती लक्ष केंद्रित करून राहा। आपण पुढच्या आपल्या बातमीपत्रांमधून या संदर्भातल्या पुढचे जे अपडेट्स असतील ते आपण देत राहू।